मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, टीईटी बाबत एक मोठी बातमी. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला हलफनामा दाखल करण्याचा आदेश. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने माध्यमिक वर्ग इयत्ता 9वी ते 12वी शिकवणाऱ्या विशेष शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य आहे का याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर हलफनामा मागवला आहे. तसेच कंत्राटी शिक्षकांच्या वेतन समता व सेवा अटींबाबत पूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी 1 महिन्याच्या आत करण्याचे निर्देश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहे. न्यायमूर्ती दीपांक दत्ता आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, अमिकस क्युरी ऋषी मल्होत्रा तसेच वरिष्ठ वकील रामकृष्ण वीर राघवन आणि मनीष सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिला. केंद्र सरकारकडून मागवलेले स्पष्टीकरण पहा. मित्रांनो, न्यायालयाने केंद्र सरकारला पुढील मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलेले आहे. पहिला आहे, इयत्ता 9वी ते 12वी म्हणजे माध्यमिक स्तरासाठी विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का. दुसरा आहे, 10 जून 2022 रोजीच्या शिक्षण मंत्रालयाच्या पत्रातील भरती प्रक्रिया फाउंडेशन, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंडरी या सर्व स्तरावर लागू होते का. आणि तिसरा आहे, 2010 नंतर केंद्र किंवा कोणत्याही राज्याने माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेतली आहे का. न्यायालयाचे निरीक्षण काय आहे पहा. मित्रांनो, सुनावणी दरम्यान ASG भाटी यांनी सर्व शिक्षकांसाठी त्यात माध्यमिक वर्गातील शिक्षकांचा समावेश आहे टीईटी अनिवार्य असल्याचे सांगितले. तसेच रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे RCI चे प्रमाणपत्रही आवश्यक असल्याचे नमूद केले. मात्र न्यायमूर्ती दत्ता यांनी 2021 मधील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला. त्या निर्णयात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्वे देण्यात आली होती. त्यात इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी टीईटी अनिवार्य असल्याचे स्पष्ट नमूद होते. मात्र 9वी ते 12वी साठी असा उल्लेख नव्हता. न्यायालयाने विचारले, जर मार्गदर्शक तत्वात 9वी आणि 10वीचा स्पष्ट उल्लेख नाही तर आता ते अनिवार्य कसे म्हणता येईल. केवळ एखाद्या पत्राद्वारे नियम बदलता येणार नाही, त्यासाठी कायद्यात किंवा नियमांमध्ये स्पष्ट तरतूद असावी. अमिकस क्युरीची भूमिका. मित्रांनो, अमिकस क्युरी यांनी असा युक्तिवाद केला की 2022च्या निर्णयातील मार्गदर्शक तत्वात एज्युकेटर हा शब्द इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी वापरण्यात आला आहे, मात्र 9वी ते 12वी साठी नाही. त्यामुळे एकदा शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संबंधित अपंगत्व क्षेत्रातील पात्रता पुरेशी ठरू शकते असे त्यांनी सूचित केले. विशेषतः शेवटच्या टप्प्यावर असलेल्या कंत्राटी शिक्षकांवर याचा परिणाम होऊ शकतो अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली. कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाबाबत आदेश. मित्रांनो, हस्तक्षेपकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील वीरराघवन यांनी सांगितले की 2022 मधील न्यायालयाच्या आदेशानुसार कंत्राटी शिक्षकांच्या वेतन समता आणि सेवा अटींबाबत कोणत्याही राज्याची पूर्ण अंमलबजावणी केलेली नाही. यावर खंडपीठाने सर्व राज्य सरकारांना 1 महिन्याच्या आत हलफनामा सादर करून 21 जुलै 2022च्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट करण्यास सांगितले. तसेच मार्च 2025 मधील आदेशातही हे निर्देश पुनरुच्चारित करण्यात आल्याचे नमूद केले. प्रकरणाची पुढील सुनावणी केंद्र सरकारच्या हलफनाम्यानंतर होणार आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.